वळतोय पुढल्या बातमीकडे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे। नरखेडची सांगता सभा आटपल्यानंतरची ही घटना आहे। अनिल देशमुख हे या संपूर्ण हल्ल्यात गंभीर जखमी झालेत। अनिल देशमुखांना काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। नरखेडची सांगता सभा झाल्यानंतरची ही घटना आहे। अनिल देशमुख या संपूर्ण हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम माझ्यासोबत आहेत। हितेश, एकूणच या घटनेसंदर्भात काय सांगता येईल? अनिल देशमुख यांची प्रकृती आता कशी आहे या संदर्भात काही माहिती मिळू शकते का? नक्की प्रशांत, बघितलं गेलं तर आता प्राथमिक उपचार जो आहे तो काटोलमध्ये करण्यात आलेला आहे आणि काटोलमधनं जे आहे नागपूर मधल्या एलेक्टिव्ह हॉस्पिटल मध्ये त्यांना आता आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर तिथे बाकीचा जो पुढचा उपचार आहे तो करण्यात येणार आहे। आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर त्यांच्यावर जो काही हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याबद्दल जे काही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे थोडक्यात दिलेलं आहे, मात्र त्यांनी सांगितलं आहे। पण त्यानंतर भाजपकडनं जे काही प्रतिक्रिया आपल्याला येत आहे, काटोल मतदारसंघातले जे प्रभारी आहेत त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर हा सगळा भाग जो आहे आपण जो तपासणीचा भाग आहे, चौकशीचा जो भाग आहे त्यानंतरच नेमकं काय झालं हे कळेल। पण आता काही वेळातच जे आहे अनिल देशमुख यांना एलेक्सिस रुग्णालयात जे आहे नागपूरमधला खाजगी जो रुग्णालय आहे एलेक्सिस तिथे घेऊन येणार आहे आणि त्यानंतर तिथे काही अजून आपल्याला काही माहिती मिळते का हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे। आणि या अनुषंगाने ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे ते जे काही त्यांच्याकडनं आपल्याला जे काही इनपुट जे काही त्यांच्याकडनं दृश्य आपल्याला पाठवण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर त्यांना गंभीर जखमा जी आहेत ते झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र भाजपतर्फे जे काही बोलण्यात येत आहे की ही स्टंटबाजी आहे निवडणुकीच्या अनुषंगाने। नक्कीच हितेश, आपण या सगळ्या संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवून राहा। या संदर्भातल्या ज्या काही ताज्या अपडेट्स आहेत आम्ही वारंवार आपल्याकडून घेत राहू।